काय पतीला शरीर संबंधापासून दूर ठेवणे आणि त्याला चारचौघामध्ये अपमानित करणे तसेच त्याच्यावर शंका घेणे हा घटस्फोटाचे कारण होऊ शकते? रिसेंटमध्ये मुंबई उच्च न्यायालय यांनी असा एक निर्णय दिला आहे की यामध्ये पतीला शरीर सुखापासून दूर ठेवणे, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये संदेह घेणे आणि चारचौघामध्ये घरच्यांसोबत पाहुण्यासोबत अपमानित करणे हे सुद्धा क्रूरता समजून त्याला यामध्ये घटस्फोट देण्यासाठी कारण मानलेलं आहे. घटना अशी आहे की एका जोडप्याचं लग्न झालं 2013मध्ये. 14मध्ये ते सोबत राहू लागले, नंतर वेगळे झाले आणि 2015मध्ये त्यांनी पुण्याच्या फॅमिली कोर्टामध्ये या ठिकाणी घटस्फोटासाठी प्रकरण टाकले. यामध्ये पतीचे फक्त 3च आरोप होते की ती मला शरीर संबंधापासून वंचित ठेवते, कौटुंबासमोर चारचौघामध्ये मित्रामध्ये इकडे तिकडे मला अपमानित करते आणि प्रत्येक वेळेस माझ्यावर संशय घेते. यामध्ये पत्नी म्हणाली की मला सासरच्या मंडळीकडून त्रास आहे, मी आत्ताही माझ्या पतीवर प्रेम करते, मला घटस्फोट घ्यायचा नाही, पण मला पतीकडून 1,00,000 रुपये महिना ॲल्युमिनी म्हणजे जीवननिर्वाह भत्ता पाहिजे. यामध्ये न्यायालयाने ह्या गोष्टी पाहिल्या की पतीला शरीर सुखापासून दूर ठेवणे हा सुद्धा अत्याचार आहे. चारचौघात मित्रामध्ये, कर्मचाऱ्यासमोर, कुटुंबातल्या व्यक्तीसमोर त्याला अपमानित करणे हा सुद्धा एक प्रकारचा खूप क्रूरता आहे. आणि त्यानंतर एक पुरुषाची जी एक विकलांग बहीण होती तिला पण यामध्ये तिच्याबद्दल उदासीन व्यवहारसुद्धा यामध्ये क्रूरता मानला गेला. मुंबई उच्च न्यायालयाचे जस्टिस रेवती मोहिते देरे आणि जस्टिस नीला गोखले या खंडपीठाने असा निर्णय दिला. या सर्व गोष्टी मानून या ठिकाणी पती अर्जदाराचा त्याचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला आहे.